कोणती भाजी महागली की ती तेव्हा चव देते. आता लसणाचं बघा ना, लसूण पण 60 रुपये, 70 रुपये आणि खूपच चांगला असेल तर 80 रुपये पावशेर झालेला आहे. एवढ्या महागाईत लसणाची पात मिळणं म्हणजे सोन्याहून पिवळं. तर माझी मोठी भाऊजाई जी आहे तिच्या माहेरी लसूण लावतात. त्यांच्याच घरून आम्हाला लसणाचा पातीचा वानोळा आला. तर आता वानोळा येणं म्हणजे काय, आपल्या शेतात जे पिकतं ते दुसऱ्याला, जवळच्यांना, आपल्या नातेवाईकांना देणं म्हणजेच वानोळा देणं. तुमच्याकडं काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर म्हटलं आता आपल्या घरपर्यंत चालत आली लसणाची पात, चला तर मग आपण त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. म्हणून मी काय केलं आहे, लसणाची पात धुवून घेतलेली आहे. तिच्यामध्ये मिरच्या आणि शेंगदाणे टाकून ते एकदम चिक्कन असे दळून घेतलेले आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलात चटणी टाकून व्यवस्थित परतून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ते एकदम अशी चटपटीत ही आणि एकदम झणझणीत अशी ही चटणी लागते आणि भाकरीसोबत ते एकदम छान लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.